नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरीचा 23वा धडा मामाची आमराई। आता आमराई म्हटलं की खूप आनंद होतो मला तरी, कारण आमराई म्हणजेच बाग, आंब्यांची बाग। आता या पाठामध्ये मुलं मामाकडे जात आहेत। कोणत्या मामाकडे जात आहेत, काय करतायत ते बघूया। उन्हाळ्याची सुट्टी लागली। आता वार्षिक परीक्षा म्हणजे ॲन्युअल एक्झाम संपली आहे आणि मुलं सुट्टी लागली म्हणून खूप आनंदित आहे। कैलास मामाचा फोन आला। आता सुट्टी संपली माहिती आहे म्हणून मामाने मुलांना घरी येण्यासाठी फोन केला की तुम्ही गावी या। आणि मामाचं नाव काय आहे? कैलास। आम्ही मामाच्या गावी गेलो। मुलांना आपल्या मामाच्या घरी जायला खूप आवडतं, कारण मामा मुलांचे लाड करतो, हवं ते खायला देतो, त्यांच्या गावात फिरवतो। म्हणून ही मुलं अतिशय आनंदित झाली आणि गावी पोचले देखील। मामाने आमराईत नेले। हे बघा, ही मामाची आमराई, मोठं झाड आहे बघा, कैऱ्या दिसत आहेत तुम्हाला ना। मग ही कैऱ्या केव्हा येतात? मार्च एप्रिल नंतर, म्हणजे फेब्रुवारीपासूनच कैऱ्या आंबे यायला सुरुवात होते। पहिल्यांदा जो झाड आहे आंब्याचं त्याला पहिल्यांदा फुलं येतात। फुलं म्हणजे त्याला काय म्हणतात? मोहर। आपण फुलं म्हणतो ना, त्याला आंब्याच्या झाडाला मोहर येतात। मोहर आल्यानंतर हळूहळू छोटी छोट्या आंब्यांचे अगदी छोट्या छोट्या कैऱ्या येतात। आंबे कच्चे असतात तेव्हा कैऱ्या असतात त्या, आणि जेव्हा पिकतो तेव्हा तो आंबा होतो। ठीक आहे। कैऱ्या, हिरव्यागार कैऱ्या पाहिल्या। मामाने मुलांना आमराईत नेले आणि काय बघतो तर तिकडे काय मस्त हिरव्यागार कैऱ्या होत्या। तोंडाला पाणी सुटले। तोंडाला पाणी सुटणे म्हणजे काय? की एखादी गोष्ट खूप आवडणे। कोणत्याही वस्तू ती खाण्याची असो किंवा अगदी तुमच्या आवडीची असो, तर ते बघून आपल्याला असं वाटते की कधी आपण ते घेतो आणि खातो असं होतं आहे। आता ह्या मुलांना कैऱ्या आवडल्यात म्हणून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले। मामाने हे ओळखले की मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे, म्हणजे ह्यांना आता कैऱ्या हव्या आहेत। हा मामा ओळखलं मामाने। छान छान कैऱ्या तोडल्या मामाने। झाडावरच्या छान कैऱ्या तोडल्या। कशासाठी बरं? कैऱ्या कापल्या, फोडींना तिखट मीठ लावले, आम्ही आवडीने कैऱ्या खाल्ल्या। मस्त वाटतंय ना? कैऱ्या कापल्या बघा, इथे मामा कैऱ्या कापतोय आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकलं आहे, आणि आता ही सगळे मिळून काय करणार आहे? त्या कैऱ्या खाणार आहे। तुम्ही कधी खाल्ल्या आहेत का? गावी नाही, जरी इकडे मुंबईत जरी असेल तरी कैऱ्या मिळतात आपल्याला। मग त्या काय करायच्या? मस्त कापायच्या, छान तिखट मीठ लावून त्या खायच्या। इतक्या सुंदर लागतात। आणि जेव्हा त्या कैऱ्या पिकतात तेव्हा त्याचा काय होतो? आंबा। तो आंबा देखील आपण खातो। जेव्हा आंबा पूर्णपणे पिकतो तेव्हा तो खातो। मग तुमचे मामा असो किंवा आई असो, कोणीतरी तुम्हाला ते आंबे आणून देतात आणि तुम्ही त्यांचा चांगला उपभोग घेता। तसं या मामाच्या आमराईमध्ये या मुलांनी काय केलं? गेले, मामाच्या आमराईतून आंबे आणले, मामाने ते कापले, तिखट मीठ लावलं, आणि मुलगा आणि मुलगी आणि मामा हे तिघांनी मिळून त्या कैऱ्या खाल्ल्या। तुम्ही पण मामाकडे जा, तुम्ही पण खाऊन या। आत्ता पण तुम्ही गेला असाल, म्हणजे तुमची मे महिन्याची सुट्टी पडली त्यावेळी तुम्ही गेला असाल मामाकडे, आता पुढच्या वर्षी परत जा, पण कैरीचा आनंद नक्की घ्या। ओके। आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। याचा स्वाध्याय मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। थँक्यू।